सन्माननीय आदरणीय संजयजी तिवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करण्याकरता मी आमच्या आयोजक कमिटीच्या सदस्यांना विनंती करतोय. संजयजी तिवले साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. तदनंतर या मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय आदरणीय आमच्या विभागातील आमच्या पेन प्रभागातील उत्कृष्ट स्कोरर आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाची नाळ जोडण्याचं ज्यांनी काम केलंय आदरणीय सन्माननीय सतीजी गायकर साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आकाश मरगळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास ते मॅच उबदार शाल आणि गुच्छ देऊन सतीजी गायकर सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण सर्व मंडळी आलात आणि खऱ्या अर्थानं आपलं शुभ आशीर्वाद या ठिकाणी मॅचला आपण दिलात. धन्यवाद देतो तुम्हाला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी ऐकूया स्वप्नील पवार सरांचं या ठिकाणी सुमधुर आणि गोडचा आवाज. धन्यवाद. पहिला खरं तर मॅच या ठिकाणी आपण पाहिला, चांगले संघ खेळताना आपण पाहिले. एका बाजूने संघ त्या ठिकाणी चंद्रकांत 11 हा संघ खेळताना आपण पाहिला गायचरण आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे एकविरा 11 रानसई हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी 42 धावेचं टार्गेट आणि सहजरित्या तो टार्गेट या ठिकाणी आहे एकविरा 11 रानसई या संघाने मोडीत काढला आणि पहिला विजय प्रस्थापित केला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सूचना आहे, जो संघ जास्त धावा करेल त्या संघाला बाय असणार आहे, लक्ष असू द्या. आणि पुढची मॅच मोदीमाल त्यांच्या अगेन्स्ट खेळते जय भवानी कालका. हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा बोट हवेमध्ये LBWच्या सर्वात फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघा रिव्ह्यू नसणार आहे. फलंदाज या ठिकाणी पंचांनी बाद घोषित केलेत आणि पंचांचा निर्णय पाहायला मिळणार आहे. खरं तर चांगली गोलंदाजी फलंदाज मोठा धक्का या ठिकाणी बाद केलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चाललेत. गणेश खरं तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली आपण पाहतोय. आमचे उत्कृष्ट स्कोरर या ठिकाणी सतीशजी गायकर देखील उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यांना देखील आपण पाहतो, त्यांचं देखील या मैदानाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे देखील वळणं गरजेचं आहे. चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाया फसाळे कासमाळ आणि देवजी खाकर यांना देखील आम्ही विनंती करतोय की या मुख्य मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे समोरच्या दिशेने खेचला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनले आणि चांगला जे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केले गेले. धाव मात्र मिळणार नाही. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते रमेश यांच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढंच कमी आहे. पहिलं P1चं षटक आणि 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याच्यामध्ये एवढी चांगली गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. इथे व्हाईट बॉल आहे. पंच त्या ठिकाणी सांगतायत मंथन बोईर आहेत आणि त्यांनी लगेच सांगितलं की इट्स व्हाईट बॉल. अवंताच्या स्वरूपात धावफलकावरती ही धाव मात्र ऍड करायची आहे आणि केले देखील गेले. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली धाव वा अवंतरच्या स्वरूपात खर्च केल्या. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. इथे चांगला फटका गॅप मध्ये थर्ड मॅनच्या दिशेने चालला. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत. रेस लागले परंतु जिंकलाय चेंडू. आल्या 4 धावा. चौकार. एक गडी बाद 5 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मोदीमाळ या संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांची मॅच आणि सुंदर मॅच पाहायला मिळणार आहे. चौकार आलाय. आता मात्र धावा यायला सुरुवात देखील झाली. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रमेश. इथे काय चेंडू फेकलाय. कौतुक
करावं तेवढंच कमी आहे आणि शब्द कमी पडतील. एवढा चांगला चेंडू बॅटर्सला हलायला देखील चान्स या ठिकाणी मिळाला नाही आहे. नगरवेगा काय चेंडू फेकलाय, ब्रह्मास्त्र यॉर्कर. आणि क्रिकेटमध्ये दोन्हीच गोष्टीला महत्वाचं आहे. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. या दोन गोष्टीचा सन्मान सातत्याने क्रिकेटमध्ये केला जातो. इथे फलंदाज मैदानाच्या बाहेर येत आहेत. त्यांना माहिती आहे की हा चेंडू मला खेळता आला नाहीये आणि प्रचंड वेग पाहायला मिळाला. पहिलं षटक संपले धाव फलकावरती. एक चेंडू बाकी आहे, माफ करा. आणि 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश मैदानाच्या बाहेर आलेत नवीन बॅटर्स. सुरेशला आपण वाहणार. सुरेश 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. इथे देखील चांगला फटका खेचायचा होता, परंतु ऑनसाइड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सहा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ रमेशनं चांगलं षटक फेकले. आता दुसरं षटक फेकण्यासाठी रोशन याला आपण पाहतोय दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण पाहिल्या आणि आता दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते. 4 षटकांचे मॅच उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मोदीमाळ आणि कालकाई हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, अपील देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळणार आहे. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर कालकाई या संघाची अफलातून जय भवानी कालकाई हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक निवडलं आणि आतापर्यंत फक्त 7 धावा 7 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी. पहिले रमेशने षटक फेकलं होतं. आता जर आपण पाहायला गेलं तर रोशन देखील तेवढीच चांगली गोलंदाजी फेकते. इतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खरं तर हे करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या बॅटमधून सरळ जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा मात्र धावा येत नाही आणि रिव्हर्स करण्याचा प्रयत्न देखील करताय. पुन्हा एकदा असफल ठरत कुठेतरी नशीब साथ देत नाही असंच म्हणावं लागेल. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं धावांचा टार्गेट सेट करावं लागेल. जास्त धावा करणाऱ्या संघाला बाय देखील मिळणार आहे. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बघा बॅटर्सचा फुटवर्क नाही आहे. इथे ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रिस्की रन आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता दोन्ही फलंदाज सुरेश वाघ आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निशाणा कहीं पे बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असंच मी जरूर उल्लेख करीन या स्ट्रोकचा. आणि त्यानंतर एक धाव पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल, परंतु धावांचं टोटल मात्र धाव फलकावरती कमी पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच होईल का? इथे चांगला फटका आहे. हवेला बुक्की मारत चेंडू चालला सीमा पार.
कमी धावांचं टोटल पाहायला मिळेल का तेच काहीतरी ऐकलंच या बॅटरनं आणि त्यानंतर 6 धावा त्याने एक्झिक्यूट केल्या. षटकार आलाय. इथे चेंडू बाहेर आहे. यस पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव मिळणार आहे. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. तर एका बाजूने चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. एका बाजूने धावा कमी धावांचा टोटल रोखण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावा बनवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या डावामध्ये. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्लॉट मध्ये आला होता, त्याला पाठवले पार्किंग मध्ये. धमाका षटकार. होते खरं तर असं वाटलं होतं. खरं तर नागले काका सरांनी देखील उल्लेख केला होता की या मॅच मध्ये कमी धावा होतील की काय, आणि आता 2 षटकार. याचा अर्थ काय की क्रिकेट मध्ये आपण कधीच भविष्यवाणी करू शकत नाहीये. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. कधीही सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ज्या अर्थी पहिल्या होत्या आणि आता मात्र मध्ये शेवटच्या उर्वरित काही चेंडू मध्ये 16 धावा आल्यात. इथे चांगला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळतोय. आता देखील चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री बाहेर. लॉंग धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ज्या अर्थी दुसऱ्या षटकामध्ये वाटलं होतं सातत्याने मी जरूर उल्लेख करेल की कमी धावा बनतील, परंतु आता मात्र गिअर शिफ्ट लागल्या गेल्यात. तर उन्हाचा प्रभाव वाढत चालला, तशी फलंदाजी देखील भरत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी देखील आता टणक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे देखील वाह काय टायमिंग पाहायला मिळालं. कमालीची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील उत्तुंग षटकार. 6 धावा.
हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तीन फलंदाज बाद झाले मोदीमाळ संघाच्या. त्यानंतर ह्या दोन्ही बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. 43 धावफलकावरती लागले गेल्यात. मनीष गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते देखील पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न आणि आता नशिबाचा चौकार. 4 धावा पाहायला मिळतात. हाय हॅलो छोडो और जय श्रीराम बोलो. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर फटकेबाजी. इथे बॅटची कडा आणि इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळतो. पंचांचा बोट हवेत जातोय त्याच्या अगोदर खेळाडूने या ठिकाणी मैदान सोडलंय. कौतुक करावं लागेल. खरं तर कमी खेळाडू अशा येत चाललेत. जसं जसं उन्हाचा प्रचंड या ठिकाणी ऊन पाहायला मिळतोय आणि समुद्र संगीत देखील या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी देखील पाहायला मिळते. त्यांचे देखील विशेष या ठिकाणी धन्यवाद आणि सहर्ष स्वागत असेल. बॅटर्स बाद झाले परंतु खेळी आवडले असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही आहे. जो संघ खरं तर अडचणीत होता त्याला बाहेर काढले आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स मंगेश पाहायला मिळेल. उर्वरित शेवटचं षटक बाकी असणार आहे. 3 षटकामध्ये तब्बल धावांचा जर आपण विचार केला तर 47 धावा. 47 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या देखील बनवली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा स्लॉगर फेकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाणार आहे? तेजस. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच मॅच सुरू करायचे आहे. आणि भरपूर काही चांगलं पाहायला मिळतोय. कंपल्सरी ड्रेसिंग देखील आता अलीकडचा काल जर आपण पाहिला तर कधी चपलीवर, कधी हाफ पॅन्टीवरती, कधी जीन्स वरती क्रिकेट खेळलं जायचं काका. परंतु आता एक चांगली संकल्पना आपल्याला शिस्त पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडू ड्रेसिंग मध्ये डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतोय. ट्रॅक्स कंपल्सरी पाहायला मिळत आहेत. चांगले टी शर्ट देखील पाहायला मिळतात आणि प्रत्येक संघ ड्रेस कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही खरं तर रायगड असोसिएशनची एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅच कडे आपण बोलतोय. कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅटर्स ज्यांनी चांगला स्टार्ट दिला. इथे देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. लॉंग ऑफच्या वर तो ठोकलाय. सीमा पार, आउट ऑफ द पार्क. धमाका षटकार. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतायत, फेकतायत. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. रनआउटची संधी परंतु बघा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप दूरवर राहिले आणि त्यानंतर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अंगलट आला असंच आपण म्हणूया. परंतु काही चेंडू बाकी असणार आहेत. 54 धावा धावफलकावरती लागताना या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहणार आहोत. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जास्त धावा जो संघ करेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय असणार आहे. स्ट्राईक वरती मंगेश. आता हात खोळावे लागतील. काही उर्वरित चेंडूमध्ये 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
इथे जोरकस फटका इनसाइड आउटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल एक्स्ट्रा या ठिकाणी आता तुम्हाला रोकावं लागतील. भरपूर प्रचंड धावा या ठिकाणी आता वाढू लागल्यात. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा काय स्कोरिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व देखरेख खरं तर प्रत्येक अपडेट या ठिकाणी दिला जातो आमच्या नागले काका यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वाह काय रनिंग पाहायला मिळते चित्ताच्या चपळाईने आणि हरण्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट देखील केल्या. कमालीचं खरं तर हे तालमेल असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असता. 57 धावा 57 ऑन स्कोर बोर्ड. 4 गडी बाद 57 धावा मोदीमाळ संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट स्कीपर धावतोय, आता चुकी करणार नाहीये. झेल पकडला गेलाय. मंगेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज आउट. इथे चांगला फटका आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय आणि आता देखील शेवट गोड करणारा हा उत्तुंग षटकार. 6 होणार आहेत. त्याच्यामध्ये 5 टीमा राहणार आहेत. त्याच्या एक संघ बाय असेल आणि 2 मॅचेस होणार आहेत आणि 2 बायस या ठिकाणी असणार आहेत. हायएस्ट स्कोर असेल त्याला बाय असणार आहे. हे आयोजकांच्या माध्यमातून मी विशेष सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, सर्वांनी लक्षात घ्या. चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो वाघाचीवाडी आणि केलजाई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. केलजाई आणि वाघाचीवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल पुन्हा एकदा पेन पूर्व विभागाचा एक गोड आवाज आणि खरं तर मुलतानी तोफ ज्यांना आपण म्हणतो आमचे वामनजी दरोडा सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खरं तर प्रचंड फॅन बेस देखील त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. केलजाई आणि वाघाचीवाडी टीम आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. चला पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावाला स्कोर कार्डवर 63 आणि 64 धावांना उत्तर द्यावं लागेल. ते खऱ्या अर्थानं जय भवानी काळकड टीमला
कारण जर का आपण विचार केला सातत्यानं पहिल्या इनिंग ज्या वेळेला चालू होती मोदीमाळ टीम थोडीशी अडचणीमध्ये होती, परंतु अडचणीमधून चांगला सन्मानजनक टार्गेट सेट केला फलंदाजानं. मी तर म्हणेन एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी केल्या, कारण 63 धावा बनवल्या, 64 धावणे उत्तर द्यायचंय. तर ते समीकरण आपण ह्या मैदानामध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडसाकल्या मैदानामध्ये उतरले. पिवनचं पहिले षटक हाताळण्याकरता मोदीमाळ टीमचा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय राज. ही अंदरवाली बात, परंतु सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. जय भवानी काळका टीमचे तानाजी, रमेश आणि तानाजी ही जोडसकळ मैदानामध्ये मात्र उतरताना आपण पाहायला मिळते. तर गोलंदाज ट्रॅकवर मोदीमाळ टीमचा पिवनचं पहिले षटक हाताळण्याकरता कॅप्टननी ज्याला बोलावलं, जो भरोसा दाखवला, जी जबाबदारी दिली, असा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय राज. राज पहिला चेंडू फेकण्यासाठी ओव्हर द विकेट मारा पंतांच्या डाव्या बाजूनं. तानाजी आडव्या बट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट 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 चेंडूचे सांगता होते. पहिल्या चेंडूला दबाव देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज राज ह्यानं. गोलंदाज राज ओव्हर द विकेट मारा. ऑल ऑन द कार्पेट. हो मिस फिल्डिंग झाली, फायदा होणार. डेमिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. लगातार 2 चौकार आणि धावांचा मात्र जो उच्चांक आहे त्याचा निच्चांक करण्याचा प्रयत्न मित्र म्हणेन तानाजी याच्या माध्यमातून केला जातोय. जय भवानी काळकाई दरम्यान आपण सामना पाहतोय. मोदीमाळ पहिली इनिंग समाप्त झाली होती. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या 63. ओयास विकेट क्वाड बिहाइंड. फलंदाज जाणार बॅक टू द गार्ड. पहिला ब्रेक तो मात्र सफल ठरला जातोय गोलंदाज राज आणि 1 विकेट प्राप्त करतोय जय भवानी काळका टीमचा फलंदाज तानाजी. बॅक टू द आउट. मात्र कोणतंही खातं न खोलता गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज तेजस डीजे. सरपंच चषक 2025 चा खरवा आयोजक जय गणेश क्रिकेट संघ विराणी याच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषकाचं आयोजन. पहिला डे पहिला दिवस भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगरपालिकेचं हे मैदान. 2 बाद नो बॅटर भागाजी
तेजस बाद भागाजी आलाय, चेंडूला मात्र शॉट फंडला खेळून काढलाय, एक सिंगलने मात्र या ठिकाणी 64चा पाठलाग चालू असताना पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले जय भवानी कालकाड टीमची 64 धावांना उत्तर देत असताना मोदीमाळ विरुद्ध खेळत असताना 2-9. यस 2-9. थोडस बॅकफुटवर येताना आपण पाहतोय जय भवानी कालकाड टीमला, कारण 64 धावा बनवायच्या आहेत. 2 विकेट डाऊन केले, 2 विकेट बॅक टू टेकआउट झालेत आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 9. कारण असं वाटत होतं तानाजीचा बल्ला या ठिकाणी बोलला होता. तानाजीने मात्र लगातार 2 चौकार ठोकल्याच्या नंतर राज याने वापसी केली, कमबॅक केलं राज ह्या गोलंदाजानं आणि तानाजीला मात्र तंबूच्या अस्त्राला पहिला ब्रेक तो दिला होता राज यानं. तदनंतर आला तेजसचा मात्र काट्यानं काटा काढला. अ, 9 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 64 धावांचा पाठलाग चालू आहे. 9चा आकडा आला स्कोर कार्डवर. जर का जय भवानी कालकाड टीमचा आपण विचार केला तर फलंदाजी वेगाने करावी लागेल, कारण 18 चेंडू आणि बऱ्याचशा धावा बनवावे लागतील. 18 चेंडू 54 धावा. यस यस डाऊन द लेग साइड, इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. मंथन भोईर मेन पंच, ऑफिशियल पंच, त्यांच्याकडून इशारा आमच्याकडे येतोय. धरतीला समान हात करता चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या रूपामध्ये अवांतर धावणे भर पडली. टोटल धाव संख्या डबल फिगर 10 कदम येतोय या स्कोर कार्डवर. 10चा आकडाला स्कोर कार्ड. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. मंगेश राऊंड विकेट. फटका फसला एलिमिनेशन नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला जाणार. अजून एक धक्का मिळतो या जय भवानी कालकाड टीमला. तिसरा झटका लागला जातोय. फार नाजूक स्थिती पाहायला मिळते जय भवानी कालकाड टीमची. देऊया पुन्हा तीन विकेट डाऊन झाले. 3 विकेट बॅक टू टेकआउट आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 10. 64 धावांचा पाठलाग चालू आहे. जय भवानी कालकाड टीमला थोडीशी अडचण आहे. या अडचणीमधून कोण संकट मोचक बनून येणार, कोण संकटातून बाहेर काढणार, एखाद्या फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल, कारण टीम दादा अडचणीमध्ये आहे. 17 चेंडू 54 धावा बनवावे लागतील त्या जय भवानी कालकाड टीमला. मंगेश पुढचा चेंडू राऊंड विकेट. हाफ टॅकरचा चेंडू आहे. पुलचा फटका क्षेत्ररक्षक आल्या. पुन्हा विकेट जाणार. बॅक टू टेकआउट. तू चल मी येतो. ही परिस्थिती पाहायला मिळते जय भवानी कालकाड टीमची. बघा थोडीशी नाजूक स्थिती आहे ती जय भवानी कालकाड टीमची, कारण 4 विकेट डाऊन झालेत आणि धावाला स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 10. 10 जागडा येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायचे 54. समीकरण थोडस अवघड समीकरण बनत चाललंय. न्यू बॅटर नामदेव दादा एक चांगली सन्मानजनक खेळी अंधवे हॅट्रिकच्या मार्गावर. मंगेश गोलंदाज. ओ सुंदर चेंडू फेकला होता. सटीक यॉर्कचा वापर केला होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. ब्लॉकचा चेंडू पाहिला होता गोलंदाज मंगेश यासकडून. काय सुरेख भन्नाट गोलंदाजी पाहतोय मोदीमाळ टीमचा गोलंदाज मंगेश कडून. कारण मित्रांनो क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय, कारण हा सामना रंगलाय. तिसरा पंचांची मांग केली, परंतु मंगेश आतापर्यंत चांगले चेंडू फेकलेत. मंगेश याने वारंवार विकेट सुद्धा टिपलेत, कारण चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन मंगेश ह्या गोलंदाजाची.
कारण 64चं उत्तर द्यायचंय. 64चा पाठलाग चालू आहे. दुसरी षटक चालू असताना 4 विकेट बॅक टू टेक आउट आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 10 धावा झाल्यात फक्त स्कोर कार्डवर. 4-10 पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो मंगेश. राऊंड विकेट माऱ्या मोदीमार टीमचा हा गोलंदाज आहे. ओहो सरळ हा पायावर चेंडू आदळला जातोय. शॉर्ट पॉइंटला चेंडू परंतु एक धाव मिळते. या एक धाव मात्र धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर. नेल्सन फिगर 11चा आकडाला स्कोर कार्डवर. 4-11 अशी धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय मंगेश टू स्ट्राईक होते फलंदाज रमेश मात्र बऱ्याचसा सलामीला आलेला फलंदाज आहे परंतु उंची जास्त आहे लांबी कमी आहे. स्वतः गोलंदाजचा अंदाज चुकला. तदूर मिळतात या 2 धावा आणि 2 धावणे मात्र तब्बल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 13 मेरा साथ तभी बनेगी आगे की बात. परंतु साथ कोण देणार कारण रमेशचा साथ देण्याकरता फलंदाज मैदानामध्ये थांबत नाही. येतोय तो हजेरी लावतोय आणि पळतोय. कुठं गायब होतो काय कळत नाही मग रमेशला. रमेश मात्र या ठिकाणी एकाकी किल्ला लढवतो कारण तो टॉप ऑर्डर मध्ये आलेला फलंदाज आहे रमेश. पुढचा चेंडू मंगेशाचा. ओ सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहिली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धाव संख्या फक्त झाली स्कोर कार्डवर 13. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायला लागतील 51 धावांची गरज असणार आहे. ती जय भवानी काळकाळ टीम दरम्यान मोदीमाळने धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या होत्या मित्रांनो 63. तर उत्तरार्धामध्ये धावा बनवायची आहेत त्या खऱ्या अर्थानं जय भवानी काळकाळ टीमला 64. एस ऑफिशियल ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू 51 धावांचं समीकरण. तद्वर ऐकूया एक सुमधुर धून जय गणेश डेकोरेटर ढिजा. समर्थ लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज. चला 12 चेंडूचा खेळ वाजवी खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये धावा आल्या 13. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 51 धावा बनवायच्यात 12 चेंडू मध्ये. थोडस ढगाळ वातावरण आपण पाहतोय. आमच्या शेतकऱ्याचं कंबरडे मोडणारं म्हणजे मित्रांनो हे ढगाळ वातावरण. थोडं स्पीडअप करा. 12 चेंडू 51 धावा. रमेश आणि नामदेव ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर 3रं षटक सांख्यिकी 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय आकाश. मोदीमाळ टीमचा गोलंदाज युट्यूब कॅमेरा एंड कडून येतोय. आकाश मंथन भोईर यांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज आकाश. स्ट्राईक होते फलंदाज नामदेव आणि रमेश ही जोड सकल बिग हिट केला. सरळ चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार आणि ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र येतोय नामदेव याच्या बॅटच्या बट्ट्यामधून. मिठी मारावी लागेल. कोणाला? गोलंदाजाला का? मिठी मारून जमणार नाही दादा. फटका मारावा लागेल. फटक्यामध्ये झटका तरच लागणार तुझा मटका. कारण जर का आपण विचार केला तर मित्रांनो 11 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 45.
पुन्हा फुलटा चेंडू आहे वाडीस लावून आपला चेंडू खेळून काढलाय चेंडू निघून चालला गोळीच्या वेगानं येतोय चौकार या 4 धावण्या अंतर कमी केलं जातंय 10 चेंडू 41 धावा ऑन द फायर क्या बात है नामदेव दादा भावा काय जबरदस्त खरे षटकार नंतर चौकार आता 10 चेंडू एक यो यस 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 चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क क्या बात है नामदेव दादा आता 9 चेंडू आणि धावा बनवावे लागतील 35 चला केलजाई टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत वाघाची वाडी टीमचे कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर टास्क बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे क्या बात है नामदेव दादा 9 चेंडू 35 धावा 9 चेंडू 35 धावा लाभ केला उडून दिला चेंडू निघून चला डिपका ओकानूच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार आणि 6 धावणे अंतर कमी केलं आणि टोटल आता या ठिकाणी धावा झाल्या स्कोर कार्ड वर 29 67 धावांचा पाठलाग आहे 67 धावांचा पाठलाग चालू असताना मात्र आतापर्यंत 29 धावा आल्यात उरले चेंडू 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 35 नामदेव काय जबरदस्त फलंदाजी आहे बघा पहिल्या चेंडूला षटकार दुसऱ्या चेंडूला चौकार तिसऱ्या चेंडूला षटकार मात्र कमबॅकिंग केलं मित्र म्हणून या फलंदाजानं आणि खास करून जय भवानी काळकाळ टीमनं कारण येणारे 9 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 35 आकाशला मात्र या ठिकाणी थोडंसं लेंग लाईन बिघडवण्याचं काम केलं जाणार का कारण आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात नामदेव आकाशानं 16 पुढचा चेंडू हापट्या करता चेंडू पूल केलं ओढून दिलं आउट ऑफ द पार्क चेंडू निघून चालला वेग हिट बॉम्ब मात्र बरसला जातोय हो 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 आता मात्र कमबॅक केलं मित्र म्हणेन गोलंदाज आकाशानं 7 चेंडू 29 धावा 7 चेंडू 29 धावा 7 चेंडू 29 धावा पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मोदीमाल टीमचा गोलंदाज आकाश तर स्ट्राईक वरती एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे सातत्यानं पाहिला जातो नामदेव एक जबरदस्त काय लाभ करतोय चेंडूला उडून देतोय बाउंड्रीच्या बाहेर पुढचा चेंडू आकाश ओहो उर्फी चेंडू सरळ निघून चालला युट्यूब कॅमेऱ्याच्या दिशेने मारलाय प्रेक्षणीय दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुप्पर षटकार
काढला डिस्कवरला चेंडू निघून चाललाय चौकार नक्कीच येणार यस कारण त्या ठिकाणी फिल्डर नाही थोडसा गॅप होती ते गॅपचा फायदा घेतला आणि चौकार मिळाला येणारे चेंडू असणारे 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे 19 डीजे तीन चेंडू 15 धावांची गरज 3 चेंडू 15 धावांची गरज पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते कृष्णा तर स्ट्राईक वरती फलंदाज केशव पुढचा चेंडू ओ यस यू मिस द डेफिनेट हिट फर्निचरला केला डिस्ट्रॉय फर्निचर केला उद्ध्वस्त फलंदाज होते या बाद डीजे कणे यांच्या माध्यमातून सुंदर असं डीजे सिस्टम आम्हाला पाहायला मिळते समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि आयोजन खऱ्या अर्थाने चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषकाचं आयोजन केले जय गणेश क्रिकेट संघ विराणी यांच्या माध्यमातून आता पहिला डे आता 2 चेंडू 15 धावा नामदेव ज्यावेळेला खाली राहिला कारण नामदेवला स्ट्राईकवर येणं फार गरजेचं होतं बघा कारण शेवटचं षटक काका जर का आपण विचार केला ना तर नामदेव अनॉस्ट्रेक इंडवर थांबवलाय डीजे सामना या ठिकाणी संपतोय सामना विजयी होतोय मोदीमाळ टीमचं हार्दिक सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या शृंखलेमध्ये आपण सहभाग घेतला जय भवानी कळका टीम तुमचंही गोडसं कौतुक परंतु सामना रंगवला होता नामदेव या फलंदाजानं परंतु मी म्हणेन की तो नॉस्ट्राईक इंडवर राहिला आणि कदाचित आज मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण घेण्याकरता या ठिकाणी यायचं आहे शेवटच्या ओव्हर मध्ये 3 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या आणि
फलंदाजी करत असताना यस 6 धावा ज्यांनी बनवल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये 3 ज्यांनी विकेट पटकवला असा सामन्याचा सामन्यावर पुरस्कार ठरला जातोय. कृष्णा आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्याकरता मी आमंत्रित करतोय सतीश गायकर सर, आपण पुढे या. सतीश गायकर सरांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातोय. वेल डन, वेल प्लेड कृष्णा, क्या बात आहे कृष्णा. वाटतंय या ठिकाणी आपण पेन तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं क्रीडांगण ह्या नावानं ओळखलं जाणारं हे नगरपालिकेचं मैदान आहे. या मैदानावर खेळताना कसं वाटतंय? कारण गोल मैदान आहे, चांगलं मैदान आहे आणि आजचं वातावरण क्लायमेट थोडंसं ढगाळ वातावरण आहे. आणि जय गणेश जे आमचे चॅम्पियन ट्रॉफी जय गणेश क्रिकेट संघ विराणी यांनी आयोजन केले, आयोजन नियोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल आपण काय म्हणणार? मैदान तर खूपच चांगलं आहे, आयोजन पण चांगलं आहे, खूपच भारी. आत्ताची जी गोलंदाजी केली, शेवटचं षटक होतं, हाणामारीचं षटक नेहमी म्हटलं जातं. आम्ही ज्या वेळेला कॉमेंट्री करतो ना त्यावेळेला डेथ ओव्हर म्हणतो, का तर त्या ठिकाणी गोलंदाजी कत्तल केली जाते. परंतु या शेवटच्या षटकामध्ये एक अतिशय ठिसून गोलंदाजी केली. सटिक यॉर्कचा मारा केला, सटिक लाईनने मारा केला आणि 3 विकेट प्राप्त केलं. तरी पुढे अशीच गोलंदाजी चालू ठेवणार की गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन करणार? एक वेगळा प्रश्न आहे. थोडा बदल करणार. क्या बात आहे. बघा तसंच आपण म्हणतो ना ढगाळ वातावरण, मी मग आता का वर्णन केलं की ज्या वातावरणाप्रमाणे बदलावं लागतोय त्याप्रमाणे त्याने म्हटलं की जसा पुढचा खेळ असेल त्याप्रमाणे मी गोलंदाजा अँगल चेंज करेन. वेल डन, वेल प्लेड. हे होते कृष्णा, मोदीमाळ टीमचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार. सुंदर असं नियोजन आयोजन जय क्रिकेट संघ विराणी चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक 2025चा कारवा ह्या मैदानामध्ये खेळला जातोय. एक सुंदर असं नियोजन आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगरपालिकेचं हे भव्य दिव्य असं मैदान आणि ह्याच मैदानावर आज